जय शिवराय मित्रांनो, नवी योजना मित्र या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. नवीन योजनांचे अपडेट घेण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बांधकाम कामगार योजना जुलै नवीन शिष्यवृत्ती, तर याच्याबद्दल मोठी खुशखबर आलेली आहे, ते आपण बघणार आहोत. आज आपण एक खूप महत्त्वाची माहिती पाहणार आहोत, जी थेट बांधकाम कामगार आणि त्यांच्या मुलाशी संबंधित आहे. होय मित्रांनो, 2025 पासून बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी जी शिष्यवृत्ती योजना आहे, त्यात काही मोठे बदल झाले आहेत. सरकारनं नवीन नियम आणलेत, नवीन कागदपत्र बंधनकारक केलीत आणि त्याबाबतचा जी-आर सुद्धा जाहीर केला आहे. या संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, नवीन नियम काय आहेत, कोणत्या कागदपत्राची गरज आहे, फॉर्म भरताना काय चुका टाळायच्या आणि शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी संपूर्ण प्रक्रिया एकदम सोप्या भाषेत. ही योजना कोणासाठी आहे? ही योजना फक्त आणि फक्त नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी आहे. नोंदणीकृत म्हणजे ज्या कामगारांचं नाव महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळमध्ये आहे. पण एक अट आहे, नोंदणीसह रिन्यूअलसुद्धा चालू असायला हवं. जर रिन्यूअल संपलेलं असेल तर तुमचा फॉर्म भरता येणार नाही. नवीन नियम 2025 पासून लागू. जून-जुलैमध्ये नवीन इयत्तेची शिष्यवृत्ती भरायची आहे. आता सरकार म्हणतंय, तुमच्या मुलांनी नवीन इयत्तेत प्रवेश घेतला की लगेच अर्ज भरा. पण यंदा अर्ज भरताना नवीन कागदपत्र बंधनकारक आहे. लागणारी कागदपत्र, बोनाफाईड सर्टिफिकेट. आता कोणतीही इयत्ता असो, अगदी पहिलीपासून इंजिनिअरिंगपर्यंत बोनाफाईड लागणारच. बोनाफाईडमध्ये असा उल्लेख असायला पाहिजे, धिस सर्टिफिकेट इज इश्यूड फॉर द पर्पज ऑफ अवेलिंग बांधकाम कामगार स्कॉलरशिप फ्रॉम महाराष्ट्र गव्हर्नमेंट. इतर आवश्यक डॉक्युमेंट्स, कामगारांचं आधार कार्ड, रजिस्टर मोबाईल नंबर, आधारशी लिंक केलेला नंबर असायला हवा. कामगाराचं बँक खाते, स्टुडंटचं नाही. सगळ्यात महत्त्वाचं, बऱ्याच जणांनी चूक केली होती. विद्यार्थ्यांचं बँक डिटेल्स दिलं, त्यामुळे फॉर्म रिजेक्ट झाला. अर्ज भरण्याची प्रक्रिया, नवीन इयत्तेचा प्रवेश झाला की फॉर्म लवकरात लवकर भरावा. रिन्यूअल अर्ज भरण्याच्या वेळी चालू असावं. फॉर्म भरल्याच्या नंतर रिन्यूअल संपलं तरी चालेल. सरकारचं धोरण काय आहे? कामगारांना कमी वेळात कमी पैशात शिष्यवृत्ती मिळावी, यासाठी हे सगळे बदल केले गेले आहेत. यंदा तपासणी खूप काटेकोर होणार आहे. फक्त खरे नोंदणीकृत आणि योग्य कामगार फायदेशीर ठरणार. तर यासाठी पथक नेमलेले आहेत. प्रत्येक तालुका स्तरावर व्यवस्थित कसून चौकशी होणार आहे आणि त्यानंतरच पुढे कागदपत्र पाठवण्यात येणार आहेत. तर लागणारी कागदपत्र, कॉलेज शाळेचा संपर्क क्रमांक, फोन नंबर, लँडलाईन नंबर किंवा प्रिन्सिपल, हेडमास्तर यांचा मोबाईल नंबर चालतो. कॉलेजशी थेट संपर्कासाठी हा आवश्यक आहे, कारण की इथून पुढे कॉलेजसोबत ते थेट संपर्क करणार आहे. शाळेचा कॉलेजचा अधिकृत ईमेल आयडी, हा ईमेल प्रिन्सिपल किंवा हेडमास्टरकडून मिळवायचा. एका कागदावर त्याला लिहून ठेवा. दरवर्षी तो ईमेल व्हेरीफाय करावा लागेल आणि हा ईमेल कॉलेजचा लागतोच. नवीन इयत्तेचं आयडी कार्ड, शाळा कॉलेज. आधी आयडी कार्ड नसलं तरी चालायचं, आता ते अनिवार्य आहे. त्याशिवाय तुमचा फॉर्म स्वीकारला जाणार नाही. शेवटचं आव्हान असं आहे की ही माहिती खूप महत्त्वाची आहे. कृपया हा व्हिडिओ अशा कामगारांपर्यंत पोहोचवा, ज्यांनी स्कॉलरशिपसाठी अर्ज भरला आहे किंवा भरणार आहेत. जर अजून काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा, पण आधी लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुमचं कमेंट लगेच दिसेल आणि मी उत्तर देईन.